नमस्कार मित्रांनो. आज एक मौजे सासवड या ठिकाणी भव्य ते ओपन बैलगाडा शर्यत मैदान पार पडत होतं. त्या मैदानामध्ये काय घडलं नेमकं मैदान लाईव्ह लॉट कशावर आहे, लाईव्ह लॉट सुद्धा दिसत नाही. मैदानामध्ये काय झालं, बकासूर घराकडे का निघाला, कशामुळे निघाला, मैदानामध्ये काय झालं? कारण की मित्रांनो, त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी व द्वादशम हिंद केसरी बकासूर मैदानात पळायला आलता. त्याच्या दावणीतला महाराज महाराज म्हणता वादळ पळायला आलता. कारण की हे दोन्ही नंदी मैदानात उपस्थित झालते आणि आपला देव बकासूर एका टॉपच्या पायऱ्यात जो मुंबईचा विमान आहे, विमान आणि बकासूर अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि पब्लिकने पळून गाडी मित्रांनो गटपात झालती. आता पुढे आपला देव बकासूर पाहिल्यासारखा रुटीनला लागला होता. मैदान का थांबवण्यात आलं, कशामुळे कॅन्सल झालं, सर्व अपडेट देतो. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बैलगाडा शहर क्षेत्रामधल्या सर्व अपडेट आपण सर्वात प्रथम तुमच्यासाठी घेऊन येत असतो. कारण की आज लाईव्ह मध्ये बी सुद्धा मित्रांनो लाईव्ह मैदान चालूच नव्हतं. कारण की गट पास झाल्यावर मैदानावर गटाची युट्यूबवर अपडेट पडत होती आणि या मैदानामध्ये आजच्या कारुंडे एक्सप्रेस की असेल, अर्जुन असेल, तसंच बरेचसे टॉपच्या नंदी आज भरपूर उपस्थिती चालते. पण मित्रांनो, काय अडचणीमुळे कशामुळे मैदान थांबवण्यात आलेलं आहे आणि मैदान बंद करण्यात आलेलं आहे. कारण की शेवटचा 14वा गट पळला आणि मैदान थांबवण्यात आलेलं आहे. कारण की मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि वादळ घराकडं रवाना झालेले आहे आणि मैदान कॅन्सल करण्यात आलेलं आहे. कारण की मित्रांनो, कशामुळे झालं, काय झालं, नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार आणि मैदान थांबवण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, सर्वसामान्य गाडा मालक व सर्व 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 नंदी आपल्याला मैदानात कोणत्याही आता मैदान चालू होईल का नाही याची गॅरंटी नाही, पण आपला देव बकासूर घरी निघण्यासाठी रवाना झालेला आहे. आज पायरा सुद्धा एकदम टॉपचा होता. विमान आणि बकासूर पब्लिकने पळून मित्रांनो गट काढला आणि आज बकासूरने 100% गुलाल घेतला असता, पण आज देव बकासूर घराकडे रवाना झालेला आहे. बघू मित्रांनो, धन्यवाद.